आपण पाहत आहात BCCN न्यूज। भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। सपकाळ यांच्या बुद्धीची कीव येते। विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष भाजप। छत्रपती शिवरायांच्या शौर्याची प्रेरणा घेऊन टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढले, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात तुलना करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर तीव्र रोष व्यक्त केला असून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान बुलढाण्यातही भारतीय जनता पक्षातर्फे आज 15 फेब्रुवारी रोजी दुपारी शहरातील जयस्तंभ चौक स्थित गांधी भवन समोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुद्धीची कीव येते। ते नेहमीच वादग्रस्त विधान करत असतात। त्यांच्या बुद्धीमध्ये सुधारणा व्हावी अशी त्यांना सूचना असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे म्हणाले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल एक वेदनादायी वक्तव्य केलेलं आहे। आम्हा पूर्ण शिवप्रेमींना इथे दुःख होईल असे वक्तव्य त्यांच्या मार्फत काल केलं गेलं। त्यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्यामध्ये कसं साम्य होतं याबद्दलचं वक्तव्य करून त्यांनी आम्हाला एक वेदनादायी क्षण आमच्या समोर उभा केला। या त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जयस्तंभ चौक येथे गांधी भवन समोर प्रदेश जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत त्यांचा आज इथे पुतळ्याचं दहन केलेलं आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती 2 दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे, याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे, निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी या ठिकाणी वाटतंय।